बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी मृत्युंजयाचा आत्मयज्ञ, प्रकरण 33. 4 फेब्रुवारी 1948ला महात्मा गांधींच्या हत्येच्या कटात सामील म्हणून अटक झालेले तात्या निर्दोष सुटका होऊन ते पूर्ण 1 वर्षाचा कारावास भोगून मुंबईला परतत होते. 15 नोव्हेंबर 1949ला अंबाल्याच्या कारागृहात नाथुराम गोडसे आणि नारायण आपटे हातात भगवद्गीता घेऊन फाशी गेले. करकरे पहावा गोपाळ गोडसे यांना जन्मठेप झाले. निकालानंतर 4 दिवसांनी तात्या मुक्त झाले आणि निश्चिंत मनाने घरी परतले. मनोमन ते म्हणत होते, मृत्यू तर येणार होता, परंतु असा काहीही न करता आरोपात मृत्यू नको होता. निर्भयपणे ते मृत्यूला आमंत्रित करायला तयार होते. गांधींचा वध करावा असं चुकूनही मनात नव्हतं, परंतु नाथुरामने अभ्यास करून जी कारणं दिलीत ती खरोखरी चीड येणारी होती. प्रत्येक वेळी आपणही कठोर विरोध केलाच होता, परंतु मूळ कारणच नष्ट करावं हे मात्र मनात आलं नाही. आज वर्षभराने ते सावरकर सदनात परतत होते. मनात अनेक विचार होते. कारावासात पत्र पाठवण्यास बंदी होती. फक्त घरची स्थिती जेलरनी कळवली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काय, हिंदू महासभेचं काय झालं? त्या दिवशी नारायणला हॉस्पिटलमध्ये भेटून ते निघाले होते. त्यानंतर तो घरी परतल्याचं कळलं. पुढे काही नाही. तसा अनन्यवास असता तर अनन्य वाचन करता आलं असतं. पशुपक्षी, कळ्या, फुलं, पानं यावर लिहावंसं वाटलं असतं. 1 वर्षाचा काळ तसाच गेला. उन्हाळ्यात गरगरता पंखा तरी असतो, माठातलं पाणी तरी असतं. दिल्लीच्या भर उन्हाळ्यात अंगाची आग व्हायची. घसा पाणी पिऊनही सतत कोरडा पडायचा. पण संपलं सारं. गाडीतून येताना मद्रासी माणूस म्हणाला, तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. काय सांगणार होतो? हा आता जेलमधून आलोय म्हणून? ते खिडकीतून पळणारी झाडं पाहत होते. रत्नागिरीतून मुंबईला आल्यापासून आपली प्रिय सखी कविता आपल्याला सोडून गेली. लिहितो ते गद्य, बोलतो तेही गद्यच. मनातला सुकमल भाव प्रकृती अस्वास्थ्यामुळे संपला की काय? खरंच विश्वात आजवरी शाश्वत काय आहे? भावना, विचार तरी कुठे एकच कुठे राहिलेत? ज्या स्वातंत्र्यासाठी धडपडलो ते मिळालं. हिंदुत्व आणि हिंदुस्थान ही विचारधारा समाजात प्रवाहित केली. ती लुप्त झाली सरस्वतीसारखी, तरी कालांतराने शोध घेतला जाईल. विचार कुठून कुठे जात होते. समोरचा प्रवासी म्हणाला, 30 जानेवारीला गांधी हत्या झाली तेव्हा गोळवलकर गुरुजी मद्रासमध्ये होते. त्यांचं भाषण ऐकायला मीही होतो. आत्ता मला आपली ओळख पटली. आपण बॅरिस्टर सावरकर आहात ना? हो. कारावासातून निर्दोष सुटका झाल्याचं काल परवा वाचलं होतं. हो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मी पुणे शाखेचा स्वयंसेवक आहे. गांधी हत्येनंतर संघावर बंदी आली ना? धरपकड सुरू झाली. गुरुजींना 8 दिवस स्थानबद्ध ठेवलं आणि 15 दिवसांनी सारं शांत झालं. ते पुन्हा उफाळणार नाही असं मात्र नाही. नाथुराम गोडसेला नारायण आपटेला फाशी दिली म्हणून हे सारं शांत झालं असं मात्र नाही. खरंय. तुम्ही एकदा पुण्याच्या संघशाखेत आला होतात, मला आठवतं. बाबा आणि डॉक्टर हेडगेवारही एकदा आले होते. त्यावेळी ते रत्नागिरीहून आपल्याला भेटून आले असावेत. हो, ते रत्नागिरीला आले होते. बाबा सावरकरांनी पुण्यात तरुण हिंदू सभा काढली. त्या सभेत 400-500 विद्यार्थी येत होते. त्यावेळी आलेले डॉक्टर हेडगेवार म्हणाले होते, बाबा, मला विस्मृत हिंदू संस्कृती, वैदिक धर्म, नंतरचा हिंदू धर्म, संस्कार, परंपरा ह्या आजच्या इंग्रजाळलेल्या युवकांना द्यायच्या आहेत. त्यासाठीच मी तात्यांना भेटायला गेलो होतो. तुम्ही मद्रासचे आहात तर पुण्यात कसे? मी मद्रासचाच. मी पुण्याला राहतो. माझं दुकान आहे. 4 पिढ्यांपासून पुण्यात. पण माझी बहीणच आता मद्रासला असते. गांधीवादाच्या वेळी तिथे होतो आणि संघाच्याच कामासाठी दिल्लीला गेलो होतो.
योगायोगाने भेट व्हायची होती. माझे वडील काही काळ हिंदू महासभेत होते. बरं बरं, तात्या घाईने म्हणाले, कारण बोलणारा प्रौढ माणूस कमालीचा बोलका होता. तुम्हाला माहीत आहे डॉक्टर हेडगेवारांनी बाबांचे काही विचार आत्मसात केले आणि पुण्याहून बाबा आणि ते नागपूरला गेले. तिथे पण मी होतो. विश्वनाथ केळकर यांच्याकडे आमचा निवास होता. बाबांना सहकार्य लागायचं, ते थकले होते. हो, आता आम्हालाही लागतं कुणीतरी बरोबर. मी आहे की, मुंबईहूनच पुण्याला जाणार आहे. काही वेळ शांतता झाली. त्याने जेवणाचा डबा उघडून प्रथम तात्यांच्या पुढे ताटली ठेवली. नाही म्हणू नका, भूक लागली असणारच. तात्यानं वर्षभराने घरचं अन्न मिळत होतं. त्यांनी ताटलीतील भाजी पोळी संपवली. चालत्या गाडीत हात धुवायला जाणं जमेना. त्यांनीच त्यांना हात धुवायला नेलं. नाव काय तुमचं? व्यंकटेश नायडू. त्याने डबे आवरले. तात्यांना एक चादर टाकून दिली. तात्यांना मनातून बरं वाटलं. तात्या सावरकर, तुमची हिंदू धर्माची व्यापक परिभाषा मला खूप आवडली. खरंच? तात्या प्रसन्न हसले. सर्वव्यापक, सर्वसमावेशक आणि भारतीय संस्कृतीच्या महासत्तेचं दर्शन घडवणारे आहे. परंतु आता चिंता नाही नायडू. ठिकठिकाणी बीजं टाकलीत. वेळ येताच ती अंकुरतील, बहरतील. आमचं कार्य केलं आहे, त्याचं समाधान आहे. आज आम्ही नकळत निघालो म्हणून कोणाला माहिती नाही. अन्यथा 1 वर्षाने घरी परतताना अधिकच थकून गेलो असतो. तरी तुम्ही भेटलात. त्रास झाला का? काय होतं, आपल्यासमोर खूप मोठी व्यक्ती आली की खूप बोलावंसं वाटतं. क्षमा करा. उलट आज खूप दिवसांनी मोकळं मोकळं वाटतंय. आम्ही घरीही कळवलं नाही. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायचा आहे मला. पण 10 तारखेला सुटका झाली हे तर कळलंच ना? मुद्दाम आम्ही 1 दिवस थांबलो. आजची 12 तारीख ना? घरी सारेच वाट पाहत असतील. तात्या नायडूसह सावरकर सदनात पोचले तेव्हा नारायणाच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. सर्वांचे चेहरे आनंदाने फुलले. अशोक, विश्वास, विक्रम, श्रीहर्ष यांनी त्यांना हाताने धरून आत आणलं. शांताबाईंनी पाण्याचा पेला हाती दिला. तात्यांना भेटायला सर्वजण आले होते. अरे हो, आमच्या संघाच्या स्वयंसेवकाला विसरू नका. दिल्लीपासून सोबत केली. व्यंकटेश नायडू भारावून गेला. शांताबाई, माई, मुलं, नारायण, त्यांचा स्नेह पाहून तो न राहून म्हणाला, सावरकर, तुम्ही भाग्यवान आहात. समर्थ पारिवारिक जीवन आहे म्हणून सामर्थ्याने तुम्ही ह्या वयातही संघर्ष करू शकता. खरं आहे. जेवण आटोपल्यावर तात्यांचा निरोप घेऊन व्यंकटेश नायडू गेल्यावर तात्या नारायणाला म्हणाले, बाळ, तू घरी परतलास ही वार्ता जेलरनी माझ्या आग्रहावरून दिली. समाधान वाटलं आम्हाला. मस्तकावर घाव झाला, खांद्यात गोळी गेली म्हणून आम्ही सचिंत होतो. जेलर सुदृढ होता, त्यानेच कळवलं आम्हाला. परंतु प्रकृती खूप खालावलेली दिसते. तात्या, शारीरिक घाव होते, शरीरावर ते बरे होत होते उपचाराने. परंतु बाबा नाहीत, तुम्ही नाहीत, एवढं पेलायची सवयच नाही हो कधी. बाबानंतर तुम्ही पित्याचा भार घेतला होता नकळत. तुम्ही नव्हतात तर घर परिवार शून्यवत झाला होता. विश्वास, अशोक, विक्रम आम्हाला समजावायचे, परंतु मन अस्वस्थ होतं. आम्ही स्वतःला हिंदू महासभेच्या कामाला पुण्यात नव्याने सुरुवात केली. तुमची प्रकृती अशी, त्यात कदान्न लिहिण्या वाचण्याची बंदी, कसे जगत असाल हाच विचार मनात पोरखळत होता. बाळचे डोळे भरून आले. तात्याने त्याच्या मस्तकावर हात ठेवला. तोच हात घट्ट पकडून बाळ गदगदून रडायला लागला. रडता रडता म्हणाला, आता तुम्ही कुठेही जाणार नाहीत ना? नाही जाणार, आणि गेलो तरी लगेच परत येऊ. आम्हालाही अशक्तपणा अधिक वाटू लागलाय. आता विश्वासचा विवाह झाला की घरात नवचैतन्य येईल. मग अशोकचा विवाह होईल. घर पण अनुभवत आपण आनंदात राहू. तात्या बोलत होते तरीही दोघंही स्वस्थ बसणार नाहीत याची त्यांना जाणीव होती. ते दोघेही क्षणभर परिवारात कल्पनेत रंगले आणि तात्या म्हणाले, तुला माहीत आहे, नाथुराम गोडसेंनी गांधीवधाची 150 कारणं दिलीत. एका माणसाच्या कार्याचा किती बारकाईने अभ्यास केला होता त्यांनी. याचा आम्हाला मनापासून आश्चर्य वाटलं. तात्या, तुमच्याही बारीक सारीक गोष्टींचं समाज अवलोकन करत असतो. एका विशिष्ट स्थानावर गेल्यावर तुम्ही तुमचे राहत नाही.
डॉक्टर म्हटलं की समाजासमोर विशिष्ट व्यक्ती उभी असते. नेता म्हटलं की एक प्रतिमा डोळ्यांसमोर असते. तुमचीही प्रतिमा एक हिंदुत्ववादी क्रांतिकारक म्हणून समाजासमोर असणारच आहे. आम्हाला आता एकदा सारा पत्रव्यवहार, सारे कागद नीट तपासून ठेवायला हवेत. शिस्तबद्ध असूनही सारं कपाट अस्ताव्यस्त झाले. कारावासात असताना घराचा कोपरा न कोपरा आठवत होता. देशाचं चिंतन करावं तर न ठरवूनही होत होतं ते. घरच्या व्यक्ती सहजच आठवत होत्या आणि घरी गेल्यावर काय करायचं ते आठवत होतं. आता 2 दिवसांनी लागतो कामाला. दोघंही हसले. कितीही ठरवलं तरी दोघंही विश्रांती घेणार नव्हते हे एकमेकांना चांगलंच ठाऊक होतं. पहिली झोप लागली आणि नंतर झोपच लागेना. अनेक विचारांचं मोहोळ उठलं होतं. स्वातंत्र्य हेच आयुष्याचं ध्येय मानलं होतं. ते ध्येय पूर्ण झालं होतं. पुढच्या काळात हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्र हे समजावून सांगण्यासाठी अखंड जीव तोडून भाषणं देत होतो. हिंदुस्थान आता सर्वसमावेशक भारत झाला होता आणि हिंदुत्वाचे पुरस्कर्ते म्हणून आपण सर्व पक्षातून दूर झालो. परंतु आम्हाला माहीत आहे, हिंदुत्व ही कालातीत न होणारी हिंदूंची परिभाषा आहे. त्याने अनेकदा कूस बदलली, परंतु मनातून विचार जाईनात. आणि त्यांना आठवलं 2 दिवसांनी पुण्याला जायचं होतं. कितीतरी महिन्यांनी ते पुण्याला जाणार होते. त्यांना आठवली भगूरची प्राथमिक शाळा, मग नाशिकची प्राथमिक शाळा आणि पुणे तर त्यांचं ऊर्जा केंद्र होतं. त्यांच्या जीवनातील ती सुवर्ण रेखा होती. प्रचंड ऊर्जा घेऊनच ते बाबांसह पुण्याला आले होते. नाशिकला मित्रमेळा होताच. त्याचवेळी झालेली अनेकांची भेट, त्यातून नव्या नव्या कल्पना, पुण्यात झालेली जॅक्सनची अनंत कॅनरीने केलेली हत्या आणि आपलं उफाळून आलेलं राष्ट्रप्रेम. देवी समोर केली राष्ट्र स्वातंत्र्यासाठी जीवनापर्यंत लढत राहीन ही भीष्म प्रतिज्ञा आणि पुण्यात केलेली सशस्त्र क्रांतीची चळवळ. अनेक पोवाडे, अनेक ठिकाणी भाषणं, लोकमान्य टिळक, आगरकर, शीम परांजपे यांची भेट, स्वदेशी कापडांची होळी, आपलं फर्ग्युसन कॉलेज तेही एक ऊर्जा केंद्रच. कितीतरी आठवणी, कितीतरी भेटलेली माणसं, सारंच काही मनाला भावणारं होतं. त्या दिवशी ते सारसबागेजवळ असणाऱ्या महापालिकेच्या विस्तीर्ण क्रीडांगणात उभारल्या व्यासपीठावरून बोलत होते. संपूर्ण क्रीडांगण माणसाने फुललं होतं. जिथे जावं तिथं त्यांना ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी व्हायची. आजही ती गर्दी पाहून ते मनोमन हसले. ह्या सर्वांना आमचे विचार पटतही नाहीत, परंतु न पटणारे विचार ऐकायलाही प्रचंड गर्दी करतात. हे खरंच नवल आहे. त्यांनी बोलायला सुरुवात केली आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. ते म्हणाले, माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे स्वामी विवेकानंदांनी जनतेला संबोधन करता टाळ्यांचा कडकडाट धर्म परिषदेत अमेरिकेत शिकागो शहरात झाला होता. परंतु आम्ही अद्याप बोलायला शब्दही उच्चारला नाही, तरी टाळ्यांचा एवढा कडकडाट कशासाठी? आम्ही आज विरोधात बोलणार नाही. आम्ही कुणावर टीकाही करणार नाही. आम्ही आलोत पुण्यात आणि आम्हाला आमचे तारुण्याचे दिवस आठवले. मन आनंदाने भरून गेलं. पूर्व क्षितिजावर असणाऱ्या सूर्याची पहिली किरणं कोवळी आणि संवेदनशील असतात, परंतु जसजसा सूर्याच्या कार्याची जाणीव त्याला होते तो हळूहळू प्रदीप्त होतो. आम्ही पुण्यात आलो आणि प्रखर राष्ट्रवादी झालो. राष्ट्राचं स्वातंत्र्य हे एकमेव ध्येय होतं आमचं. त्यासाठी ह्याच पुण्यात प्रथमच स्वदेशी कापडाची होळी केली. इथल्याच कॉलेजात शिकलो. इथल्याच वातावरणाचे सारे ध्येयाचे श्वास घेतले. इथेच भविष्याची भारत स्वतंत्रतेची स्वप्न रंगवलीत. तत्कालीन पुढारी इथेच भेटले. इथेच लंडनला जाण्यासाठी शिष्यवृत्तीही मिळाली. मित्रमेळा स्थापन केल्यावर त्यातून खरे राष्ट्रभक्त तयार करण्यासाठी अभिनव भारतची स्थापना केली. यातून स्वतःला राष्ट्र समर्पित करणारे देशभक्त मिळाले. देश स्वतंत्र व्हावा म्हणून प्रसंगी हाती शस्त्र घेणारे, गनिमी कावा किंवा कूटनीतीने इंग्रजांना असहकार करणारे या पुण्यातच तयार झाले. लोकमान्य टिळकांचं मार्गदर्शन होतं. केसरीतून आणि काळमधून घणाघाती लेख लिहिण्याची प्रेरणा मिळाली. कविता, लेख, निबंध होते केवळ राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठीची ज्वाला धगधगती ठेवण्यासाठी. आणि खरोखरीच भारतीय स्वातंत्र्याच्या युद्धात आहुती दिली. त्या सर्वांना आमची विनम्र आदरांजली. आणि या स्वातंत्र्य संग्रामात येऊनही जे आज स्वतंत्र भारताचे नागरिक झाले आहेत त्यांचा आम्ही सन्मान करतो आणि आम्हाला वाटतं गुलाल आणि फुलं त्यांच्यावर उधळावीत. त्यांच्यासमोर गुलालाचं भरलेलं ताट आणि फुलं भरलेली टोपली जाणवली.
त्याने दोन्ही हाताने गुलाल उधळला आणि फुलांचा वर्षाव केला. प्रत्येकाचं मन भारावून गेलं. आम्ही आज संपूर्ण क्रांती समराचा इतिहासच आपल्यापुढे सांगणार आहे. खरा इतिहास तर आपण घडवला स्वातंत्र्यवीर सावरकर, कोणीतरी जोरात म्हणालं. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो अशा घोषणा सुरू झाल्या. तेव्हा दोन्ही हाताने लोकांना थांबवत ते म्हणाले, आमच्या सहस्त्र अनुयायांना आणि हितचिंतकांना वाटत असतं की स्वातंत्र्यासाठी लढताना आपण जो त्याग केला, जे परिश्रम घेतलं, त्याचं श्रेय आपल्याला मिळालं नाही. निशस्त्र मार्गाने लढणाऱ्या माणसांना कमी कष्ट पडले, परंतु त्यांचा गौरव समाज करत असतोच. त्यांना भूदान, द्रव्यदान, अधिकाराची पदं, पारितोषिकं देऊन त्यांचा गौरव करण्यात येतो. परंतु ब्रिटिश सरकारने त्यावेळी जप्त केलेल्या जमिनी, मालमत्ता, घरं परत केली जात नाहीत आणि आपल्या आलेल्या सरकारने अजूनही त्यांचा विचार केलेला नाही. आमचा भगूरचा वाडा कधीचा जप्त झाला आहे. अशी कित्येकांची घरं, मालमत्ता परत मिळाल्या नाहीत. अर्थात हे आम्ही आमच्यासाठी म्हणत नाही. सारा हिंदुस्थान आमची मातृभूमी आहे. 3/4 हिंदुस्थान आपल्या हाती आहे, हे काही कमी नाही. आणि आपण आज स्वतंत्र भारताचे रहिवासी आहोत, हा आनंद सर्वाधिक आहे. स्वतंत्र हिंदुस्थानचा विचार करता ती टीचभर मालमत्ता, ते छोटं घर, आमच्या 4 दमड्या आमच्यासाठी महत्त्वाच्या नाहीत. आज स्वतंत्र लोकसत्ताक महाराज्याचं अध्यक्षपद मिळणं ही भाग्याचीच गोष्ट आहे. हे भाग्य पुढच्या पिढीतल्या सुयोग्य देशभक्ताला मिळावं म्हणूनच 50 वर्षांपूर्वी शत्रूशी झुंजताना मरेतो झुंजत राहण्याचा आम्ही शपथा घेतल्या होत्या ना. सशस्त्र क्रांती युद्धातल्या रणांगणात आम्ही चाल करून गेलो होतो ना. ते मागून येणाऱ्या पिढीला मोकळी वाट मिळावी म्हणूनच ना. त्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यावर आम्हाला मानाची पदं, जहागीर मिळावी ही कधीच आमची महत्त्वाकांक्षा नाही. देशासाठी मरायची, शत्रूला मारायची कामगिरी सांगा म्हणून वीर तरुण आमच्याकडे यायचे. सशस्त्र कामगिरी करत मरायला अनेक तरुण तयार होते. हेच अभिनव भारतचं यश होतं. त्यांना किंवा आम्हाला कुठल्याही पारितोषिकाची अपेक्षा नव्हती. फाशीचे खांब हेच आमचे स्मृतिस्तंभ होते. आम्हाला मरण आले नाही म्हणून जगलो. भारतभूमीच्या कणाकणावर आम्हीच नाही तर अनेकांनी भरभरून प्रेम केलं आहे. आणि जोवर हिंदुस्थानातला हिंदू जागृत आहे तोवर करतच राहणार. सीमेचे रक्षक हे कार्य अविरत करणार. ज्या सशस्त्र क्रांतीच्या उद्देशाने ही अभिनव भारत संस्था स्थापन केली होती, तिचा उद्देश स्वातंत्र्यप्राप्ती होता. तो आता पूर्ण झाल्याने आज अत्यंत आनंदाने, समाधानाने, कृतार्थतेने ह्या संस्थेचा सांगता समारोह करतो आहोत. ह्या प्रसंगी उभारलेल्या क्रांतीस्तंभाचं नुकतंच अनावरण झालं. त्या स्तंभावर लिहिलं आहे, भारतीय स्वातंत्र्य संग्रामात इंग्रज शत्रूशी लढा देताना 1857 पासून 1947 पर्यंत ज्या सशस्त्र क्रांतिकारक हुतात्म्यांनी आणि वीरात्म्यांनी आपल्या प्राणाहुती दिल्या, त्या सहस्रावधी ज्ञात अज्ञात भारतीय सशस्त्र क्रांतिकारकांच्या स्मरणार्थ आज आपला सर्वांचा ऊर दाटून आला असेल आणि पुन्हा कधीही पारतंत्र्याची सावली ही भारतावर पडणार नाही हा मला विश्वास आहे. भाषण संपलं आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. थकलेले तात्या खुर्चीतून हलकेच उठले आणि व्यासपीठाच्या पायऱ्या उतरू लागले. तोच कार्यकर्त्यांची एक साखळी करून त्यांना गाडीपर्यंत नेलं. 2 दिवस ते पुण्यालाच होते. अनेकांच्या भेटी होत होते. बोलताना मात्र थकत नव्हते. 3ऱ्या दिवशी ते मुंबईला गाडीमधून गेले. त्यांना समारोप करता आला याची प्रसन्नता दाटून आली. बाळ हयात नव्हता. एरवी असतं तर नारायणला शब्द शब्द सांगायची त्यांची सवय होती. विश्वास नोकरीवर गेला होता. विक्रम आता हिंदू महासभेचं काम करत होता. त्याने विक्रमला बोलावून सारं सांगितलं. विक्रम, एखादी संस्था निर्माण करणं सोपं असतं. ती सतत प्रवाहित ठेवणं कठीण असतं. हिंदू महासभा ही कायमस्वरूपी एक संस्था आहे, परंतु अभिनव भारत संस्थेचा स्वातंत्र्य हाच उद्देश होता आणि तो सफल झाला. आणि उद्देशपूर्तीचा आणि संस्थेची सांगता करण्याचं काम पूर्ण झाल्याने यामुळे आम्हाला अतिशय आनंद झाला आहे. तात्या, तसेही तुम्ही खूप आनंदात आहात. विश्वासचा विवाह गेल्या वर्षी झाला. आता 1952 वर्ष. ह्या 1 वर्षात माई, तुम्ही आणि आम्ही सारी भावंड वहिनीमुळे प्रसन्न आहोत. तात्या प्रसन्न हसले, म्हणाले, काही म्हण विक्रम, विश्वाच्या पत्नीचं नाव सुंदर हे तिच्या माहेरच्या जोशी परिवाराने अगदी योग्यच ठेवलं म्हणायचं.
सुंदर बोलणारी, सुंदर खाद्यपदार्थ करणारी, सुंदर कामं करणारी जिथे पाहावी तिथे सुंदर आहेच. म्हणूनच तात्या इतक्यात तुम्ही तिचं खूप ऐकत असतात. हे मात्र खरंच सुंदर आणि तिला हाकी मारता सुंदर म्हणून. तात्या, बाहेरच्या माणसांना तुमच्या कठोर शब्दांची भीती वाटते. राजकीय नेते तुम्हाला घाबरतात. परत तसं नाही. तुम्ही घरी कमी बोलता परंतु सर्वांवर खूप स्नेह करता. बरं. काही नाही हा तात्या, आम्ही सारेच मजेत आहोत. अरे विक्रम, टीका करतात ते बाहेरचे असतात आणि आम्ही विरोधात बोलतो म्हणून करतात. खरं आहे. नेहरू लियाकत अली करार झाला त्यावेळी लियाकत अलींनी पाकिस्तानात हिंदू महासभेवर टीकास्त्र सोडलं होतं. आम्हीच नव्हतो केवळ टीका झेलणारे, सरदार पटेलांवरही टीका झाली. खरं तर हा राजकीय करार होता, परंतु प्रत्येक वेळी हिंदू महासभा आणि वेटीला धरलं जातं. काय करणार त्यासाठी? मग आम्ही बोलतो. काय होता तो करार? दोघंही माडीवर जाताना पायऱ्यात थांबले होते. वरून माई पाहत होत्या, हसत होत्या. करारात भारतात आलेल्या लोकांना आपल्या पाकिस्तानातल्या संपत्तीचा निर्णय घेण्यासाठी पाकिस्तानी हिंदू भारतात किंवा पाकिस्तानात जाऊ शकतात. जबरदस्तीने धर्मांतर करू नये आणि महिलांची लुटलेली संपत्ती त्यांना परत द्यावी. भारतात किंवा पाकिस्तानात अल्पसंख्याकांसाठी हे आयोग ह्या कराराने गठीत होणार होते. भारतात घरदार सोडून पूर्व पाकिस्तानातून 10 लाख शरणार्थी म्हणून आले होते. परंतु हिंदू महासभा मध्ये काही ॲक्शन घेईल ही त्यांना भीती होती. येताय ना वर, की पायऱ्यातच बसून बोलणार? आम्ही दडपे पोहे केलेत, मुलांसह या. तात्या येणार हे माहीत होतं? नाही हो, आपल्या सर्वांसाठी केलेत, यावर. माई आत वळल्या तसे तात्या आणि विक्रमही वर गेले. सुंदर आणि विश्वास अशोक यायची वेळ झालीच होती. मोठं पातेलेभर केलेले दडपे पोहे पाहता पाहता संपले आणि माईंचा चेहरा प्रसन्न झाला. तात्या, त्यावेळी तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन या निर्बंधाखाली अटक झाली होती आणि वृत्तपत्रांनी सरकारवर टीका केली आणि विश्वासनी हेबियस कॉर्पस अर्ज केला. तेव्हाकडे मुंबईला राहत्या घरी तुम्ही कैदेत राहावं, राजकीय लेख लिहू नयेत, कुठे राजकीय संदर्भात बोलू नये असा निर्बंध तुम्हाला घातला होता. शासन आपल्याला एवढं का घाबरतं? कुठे खुट्ट वाजलं की सावरकरांना कारावासात का डांबतं? हा प्रश्न त्यांना अनाकलनीय होता. ह्या नजर कैदेमुळे मनाच्या आकाशात साहित्याच्या दालनात त्यांना मुक्त संचार करता येणार होता. त्यासाठी इतिहासाची पानं वाचावी लागणार होती आणि तसा त्याने अभ्यास सुरू केला. मनात विविध विषय होते. काय लिहावं यासाठी धुंडाळणं सुरू केलं आणि भारताचा इतिहास वाचत असताना 1951 साली त्यांच्यावरचे निर्बंध काढून मुक्त केले. आणि त्याचवेळी अवर्षण, काही ठिकाणी अतिवर्षण यामुळे अन्नधान्याचा बिकट प्रश्न निर्माण झाला आणि त्यावर निश्चित काही बोलायला त्यांनी सुरुवात केली. अन्नधान्याचा मार्ग सोडवण्याचा प्रयत्न सभांतून केला. बंधू आणि भगिनींनो, जर सर्व हिंदूंनी मांसाहार, मत्स्याहार आणि पक्ष्याहार घेतला तर कमी कमी 5 कोटी लोकांचा प्रश्न सुटेल. आपल्याला हा आहार तसा नवीन नाही, तो नेहमीसाठी असावा असंही म्हणत नाही. माणसाने काय खावं याच्याशी धर्माशी काहीही संबंध नाही. जे रुचेल, प्रकृतीला मानवेल आणि पचेल ते सहज खावं. धर्मशास्त्राचे नियम वाईट नाहीत, परंतु भुकेने मरण्यापेक्षा असा आहार पचेल तसा घ्यायला हरकत नाही. माकड, उंदीर आणि इतर प्राण्यांपासून संरक्षण करा, त्यातून होणारी धान्य नासाडी थांबेल. उदाहरणच सांगतो, पतियाळा संस्थानामध्ये एका टोळधाडीमध्ये 75% पीक नष्ट झालं, परंतु ईश्वराचा कोप होईल म्हणून टोळधाडीचा नाश केला नाही. माणुसकीच्या नावाखाली आपण हिंस्र प्राण्यांना, पक्ष्यांना वाटेल ते करू दिलं तर मानवजातच नाहीशी होईल. आता पहा, भारताच्या 3 बाजूंचा किनारा प्रचंड सागराने वेढलेला आहे. त्या सागरात अब्जावधी मासे आहेत. आपण मासेमारीसाठी आधुनिक साधनं करून दूर समुद्रातले असंख्य मासे आणता येतील. इस्रायलसारख्या छोट्या नव्या देशांनी मत्स्योत्पादनाचं नवतंत्र वापरलं आहे. त्यांनी वाळवंटात फळाचं पीक घेतलं आहे. वेळोवेळी आपल्या गरजेनुसार तंत्रज्ञान विकसित करायला हवं. सारंच काही लोकांना पटलं असेल असं नव्हतं, परंतु त्या दृष्टीने ते आज उद्या विचार तर करू लागतील ही आशा होती. काही म्हणा, राजकारणातून दुसरे विचार तर सुचू लागले. ते मनोमन म्हणाले. कशात रंगला आहात? माईने विचारलं. तसे ते सावध झाले.
आता पुणे मुंबई प्रवास करून आला, जरा विश्रांती घ्यावी, माई म्हणाल्या. तसे ते उठून झोपायच्या खोलीत गेले. अनेक दिवसांनी ते मनातून प्रसन्न होते. अभिनव भारतचा सांगता समारोह छान पार पडल्याचा त्यांना आनंद होता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.